नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं धम्मं संघं नमस्सामि। तर सर्वांना जय भीम. सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचं आपलं हे सती साधनेचं 16वं सत्र आहे आणि आपण अर्धा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे. म्हणजे किमान सत्रांचा तरी अर्धा प्रवास आपला पूर्ण होत आलेला आहे. प्रॅक्टिसचा नाही झाला. प्रॅक्टिसचा अर्धा प्रवास आपला पूर्ण झालेला नाही. आजच्या घडीला आपण पाहतो की 25-26 लोक उपस्थित असतात. 25-26 लोकांपैकी किती लोक प्रॅक्टिस करतात ते पाहणं महत्वाचं आहे आणि प्रॅक्टिस महत्वाची आहे हे लक्षात घ्या. कारण हे प्रॅक्टिकल आहे. साधना म्हणजे प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस नाही केली, आजमावून पाहिलं नाही, अनुभव घेतला नाही, अनुभूती घेतली नाही, तर मग जे काही थेरॉटिकल आहे किंवा सैद्धांतिक बाजू ती आपल्या लक्षात येईल, परंतु प्रॅक्टिस नाही केली तर ते आपल्या अनुभवात उतरणार नाही. त्याच्यामुळं प्रॅक्टिस महत्वाची आहे. तर मी आशा करतो की प्रॅक्टिस कडे आपण आता सर्व लोक लक्ष देऊया. आज मी एका वेगळ्या पुढच्या प्रांतामध्ये पुढच्या टप्प्याकडे मी आज वाटचाल करायचा विचार करतो. योग्य वेळ आहे की नाही मला माहिती नाही, कारण ज्यांना पहिला टप्पा लक्षात आलेला असेल आणि जे पहिल्या टप्प्याची प्रॅक्टिस करत असतील त्यांना हा दुसरा टप्पा व्यवस्थित लक्षात येईल. आणि हा थोडा आणखीन पुढचा आहे आणि अवघड आहे. पहिला टप्पा पार पडताच आपल्याला बरेच परिश्रम घ्यावे लागतात. साधनेचं सातत्य पाहिजे. जवळपास दररोज तर बसलंच पाहिजे. दररोज एकदा दोनदा बसलं पाहिजे. आणि मी तर म्हणेल की प्रत्येक क्षणामध्ये ती प्रॅक्टिस चालू पाहिजे. 24/7 प्रत्येक क्षणामध्ये ती प्रॅक्टिस आपली चालू पाहिजे. कारण जीवनाचं संशोधन आहे आणि जीवन हा प्रवाह आहे, प्रवास आहे आणि तो सतत चालणारा प्रवास आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत. त्याच्यामुळं आपण आपल्या जीवनाशी सातत्याने कनेक्टेड असलं पाहिजे. आणि ते कनेक्टेड असणं, ते जागृत असणं, जीवनाच्या बाबतीत भानावर असणं, कायिक वाचिक आणि मानसिक पातळीवर भानावर असणं, याला सती म्हटलेलं आहे. आणि आपण सतीची साधना करत आहोत. तर आज आपण ज्या दुसऱ्या टप्प्याकडे वळणार आहोत, अर्थातच तो टप्पा पहिल्या टप्प्यावर अवलंबून आहे हे आपण पुन्हा पुन्हा लक्षात घेतोय. पहिल्यापासून आपण हे देखील पाहतोय की आपण एक शोध घेत आहोत, एक अनुसंधान करत आहोत, शोध घेत आहोत. म्हणजे आपला स्वतःचा शोध घेत आहोत, जीवनाचा शोध घेत आहोत. आणि का शोध घ्यायचा तो? तर आपल्याला काही ध्येय आहे, काही उद्देश आहे. आणि तो उद्देश जर लक्षात आला असेल तर परत परत सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याला ज्याला आपण सुख म्हणतो ते सुख आपल्याला पाहिजे. पण आपल्याला सुख नाही पाहिजे, आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे, आपल्याला निब्बाण पाहिजे, आपल्याला तणावमुक्ती पाहिजे,
आपल्याला सर्व यातनांमधून मुक्ती पाहिजे, आपल्याला डिप्रेशन मधून मुक्ती पाहिजे जर तो आपला त्रास असेल, आपल्याला सर्व तणावातून मुक्ती पाहिजे. आणि ही मुक्ती सिद्धार्थ गौतमांना 35व्या वर्षी मिळाली आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की प्रत्येकाला हे शक्य आहे. तर आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नातून हे सिद्ध करू शकतो का, हे पण पाहायचं आहे. आणि ते सिद्ध करणं आपल्यासाठी हिताचं आहे, फायद्याचं आहे. ते कसं करायचं, याच्यासाठी धम्माचा महासागर आपल्या समोर आहे, परंतु महासागरात आपण एकाच वेळेला उतरू शकत नाही. महासागरात जर उतरायचं असेल तर कुठल्या तरी एका बाजूने उतरावं लागेल, एका बाजूने सुरुवात करावी लागेल. आणि ती बाजू सर्वसाधारणपणे ही श्वासातून सुरुवात होते, ज्याला आपण आनापान म्हणतो. सर्वसाधारणपणे याच्यासाठी आहे की आपण परत परत पाहतो की मला असं वाटत नाही की किसा गौतमी किंवा अंगुलीमाल सारख्यांना किंवा आणखीन काही अशा ज्या गुंतागुंतीच्या घटना होत्या, गुंतागुंतीच्या केसेस होत्या, त्या सगळ्यांना आनापानसतीपासून बुद्धांनी सांगितलं असेल असं वाटत नाही. त्यांचा जो विशिष्ट प्रश्न होता, त्या प्रश्नाला धरून त्यांनी जो काही त्यांच्याशी वार्तालाप सुरू केलेला आहे, जे काही कम्युनिकेशन सुरू केलेलं आहे, जे काही सांगितलेलं आहे, त्यांच्या प्रश्नाला धरून, त्यांच्या त्रासाला धरून, त्यांच्या समस्येला धरून त्यांनी जे काही सांगितलं, तिथून त्यांचा मार्ग सुरू झाला. जसं किसा गौतमीचा एकुलता एक मूल मेला, तिथून मृत्यू कसा स्वीकारायचा किंवा मृत्यू तिनं कसा स्वीकारला असेल मुलाचा, आणि ते डेड बॉडी जी आहे, जे मृतदेह आहे, तिने तो सोडून देऊ शकली, जी सोडत नव्हती, की तिला तो मृत्यू जणू काही स्वीकार नव्हता, सत्य स्वीकार नव्हतं. तर बुद्धांनी जे काही सांगितलं त्याच्यातून तिनं ते स्वीकारले आणि तो मृतदेह त्यानं सोडून दिला. अंगुलीमालानं हत्यार टाकून दिलं. आणखीन अशा काही घटना असतील, सगळ्याच्या सगळ्या आपल्या समोर नाही, ज्या काय आहेत, ज्याच्यातला गुंतागुंतीच्या ज्या घटना आहेत, गुंतागुंतीचे जे प्रश्न आहेत जीवनातले, त्याला धरून बुद्धांनी जे काही सांगितलं तिथून त्यांचा मार्ग सुरू झालेला आहे. आणि ज्यांचा दुःखाचा प्रश्न हा तर प्रत्येकाचाच असतो, परंतु ज्यांचा एक आपण काय म्हणू की सुप्त आहे किंवा सौम्य आहे, पण आहे, असा कुणीच प्राणी नाही की ज्याला दुःख नाही. ज्यांचा प्रश्न साधारण आहे, सौम्य आहे, त्यालाही दुःखमुक्तीची गरज आहे. त्यांनी कुठून सुरुवात करावी? श्वासापासून. कारण शेवटी सगळ्यात जो काही कॉमन धागा आहे, सर्वसाधारण जे काही सूत्र आहे ते एकच आहे की जीवनाशी कनेक्ट व्हायचंय, स्वतःच्या जीवनाशी कनेक्ट व्हायचंय, जीवनाचं स्वरूप लक्षात घ्यायचंय, जीवनाची समस्या लक्षात घ्यायची, प्रश्न लक्षात घ्यायचा आणि तो प्रश्न सोडवायचा. मग ज्याचा त्याचा प्रश्न स्वतंत्र असू शकतो. माझा प्रश्न हा तुमचा नसणार आहे, तुमचा प्रश्न हा माझा नसणार आहे, किंवा तुमच्यातल्या दोघांचा प्रश्न एकसारखा नसणार आहे, कुणाचाच प्रश्न एकसारखा नसतो. कारण प्रत्येकाची मनस्थिती वेगळी असते. आणि प्रत्येकाची मनस्थिती का वेगळी असते, तर प्रत्येकाचे संस्कार वेगळे असतात. प्रत्येकाचे संस्कार का वेगळे असतात, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाचे काय म्हणू आपण, प्रत्येकाचे आई वडील वेगळे आहेत, प्रत्येकाचं जन्म ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती वेगळी आहे, आजूबाजूची परिस्थिती वेगळी आहे, आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे, अगदी राजकीय परिस्थिती सुद्धा त्या काळातली, त्याचाही परिणाम होतो जीवनावर. आणि प्रत्येक परिस्थिती, हवामान वेगळं आहे, शिक्षण वेगवेगळ्या संस्थांमध्ये घेतलेलं आहे. तर प्रत्येकावरती जे काही संस्कार आहेत
ते परिस्थितीनुसार होतात आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची मनस्थिती वेगळी आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत आणि ती समस्या ज्याला त्याला सोडवावी लागते. म्हणून सगळ्यांच्या समस्या एकसारख्या नाहीत, परंतु समस्या सोडवण्याचा मार्ग मात्र एकसारखा आहे, समान आहे. कारण दुःखाचा अनुभव समान आहे, तणावाचा अनुभव समान आहे. कुठलाही मनुष्य असो आणि कोणताही प्राणी असो, दुःख आहे हे सत्य आहे आणि ते कसं सोडवायचं हे ज्याचं त्यानं पाहिलं पाहिजे. तर हा जो सर्वसाधारण मार्ग आहे, हा जो कॉमन मार्ग आहे, सर्वांसाठी एकसारखा असू शकणारा जो मार्ग आहे, तो हा आनापानसती सूत्रामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यातला आपण पुढचा टप्पा आपण पाहणार आहोत. ज्यांना पहिला टप्पा नीटनेटका माहिती नाही त्यांच्यासाठी पुन्हा सूचना देतो मी की आधीचे व्हिडिओ त्यांनी ऐकायचे आहेत आणि समजा ते लक्षात आलं नाही तर आपण फोन करून विचारायचं आहे किंवा मी नवीन आहे, मला लक्षात आलं नाही तुम्ही काय म्हणताय ते, किंवा ह्या सूत्रात काय सांगितलं ते लक्षात आलं नाही, तर फोन करून आपण चर्चा करू शकतो. व्हॉट्सअपवर तुम्ही बोलू शकता, चॅटिंग करू शकता. पण पहिला टप्पा लक्षात आल्याशिवाय दुसरा टप्पा लक्षात येणार नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर हे जे सूत्र आहे आनापानसती सूत्र, हे पुन्हा पुन्हा मी हेही सांगतोय की ते सूत्र आपल्या जवळ पाहिजे. एक तर मध्यम निकाय मधलं, मध्यम निकाय जो ग्रंथ आहे त्यातला जो 3 नंबरचा खंड आहे त्याच्यातलं 118 नंबरचं सूत्र आहे, किंवा त्यातल्या सूत्राचा मी एक वेगळा अनुवाद केलेला आहे जो आपल्या सम्यक साधनेला किंवा या सती साधनेसाठी अनुकूल असा एक अनुवाद मी केलेला आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे. ते सुद्धा पुस्तक आपण या ठिकाणी आपल्याजवळ पाहिजे आणि ते घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करील. छोटस पुस्तक आहे. तर ते आनापानसती सूत्र आहे. ते पुस्तक म्हणजे आनापानसती सूत्र आहे. आता त्या सूत्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या सूत्राची तुम्हाला मी परत आठवण करून देतो. त्यातला जो सार आहे, त्यातलं जे वन लाईन आहे तेवढीच मी आता या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवणार आहे की तथागतांनी भिक्खूंना असं म्हटलेलं आहे, भिक्खूंनो, साधकांनो, आनापानसतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते आणि आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते आणि सतीपठ्ठानांची भावना अधिकाधिक केल्याने ती सप्तबोध्यांगांना, बोधीच्या 7 अंगांना परिपूर्ण करते आणि सप्तबोध्यांगामुळं विद्या म्हणजे परिपूर्ण ज्ञान, अस्तित्वाचं परिपूर्ण ज्ञान आणि विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती, निब्बाण यांची परिपूर्णता साध्य होते. असं या सूत्रातला हा सार आहे, सूत्राचा हा सार आहे. यातल्या आनापानसतीची भावना महाफलदायक होते आणि कशा प्रकारे महाफलदायक होते याच्यावरच आपला आतापर्यंतचा मला वाटतं वेळ गेलेला आहे. त्याला धरून आपण बऱ्याच गोष्टी बोललो, परंतु एकच आपला फोकस होता की श्वासाच्या आधारे स्वतःच्या संपर्कात यायचं. आनापानसती, आन अपान सती. सती म्हणजे भान आहे, जागृती आहे, अप्रमाद आहे. सती कशाची तर अनापानची. आत येणारा श्वास, बाहेर पडणारा श्वास, जो आपलं शरीर नैसर्गिकपणे आत घेतं, नैसर्गिकपणे बाहेर सोडतो, तो पाहता पाहता आपण आपल्यामध्ये उतरतो, म्हणजेच कायेमध्ये उतरतो. तर ती आनापानसतीची भावना अधिकाधिक केल्याने काय साध्य होऊ शकतं याच्यावर आपण गेल्या 1-2 सत्रांमध्ये याच्यावर फोकस टाकलेला आहे आणि आपण पाहिलेलं आहे की त्याच्यात त्या साधनेमध्ये, आनापानसतीच्या साधनेमध्ये जवळपास ढोबळ मानाने
32 किंवा 34 एक मुद्दा त्याच्यात राहिलेला आहे, तो तो धरून आपण 34 म्हणू शकतो. परंतु 32 ते 34 हा मुद्दा महत्वाचा नाही. जसं आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे की जीवन हा प्रवाह आहे, त्यातला अनापानसती ही एक गती आहे, हा देखील एक प्रवाह आहे. आणि प्रवाहातलं जे काही समजा पाणी असतं किंवा जो काही द्रव असतो किंवा आपल्या रक्ताभिसरणामध्ये जे काही रक्त आहे त्याचा जो प्रवाह आहे, तर रोज नवीन रक्त असतं. त्यातला जो प्रवाह आहे तो रोजचा नवीन प्रवाह असतो. असं म्हणतात की काही काही क्षणामध्ये अनेक पेशी निर्माण होतात, मरतात आणि नवीन तयार होतात. नवीन पेशी जन्म घेतात, जुन्या मरतात, नवीन तयार होतात, जुन्या, असा आणि तो प्रवाह चालू असतो. किंवा नदीचा प्रवाह देखील आपण पाहतो का नवीन 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 पाणी त्या प्रवाहामध्ये येत राहतं. म्हणजे प्रवाह कधी स्थिर नसतो. प्रवाह कधी स्थिर नसतो. त्याच्यामुळे त्या प्रवाहामध्ये एकच पाणी आपण पाहत नाही. तसंच हे आनापानसती साधनेमध्ये आपण एकच अनुभव किंवा 2च अनुभव किंवा हे 32च अनुभव आणि 34च अनुभव असे आपण पाहत नाही. तर कितीतरी अनुभव आपल्याला येऊ शकतात. तर ते अनुभव घेता घेता आपण श्वासाच्या निमित्ताने पहिल्यांदा शरीरामध्ये उतरतो. जेव्हा शरीर श्वास घेत असतं, सोडत असतं, तेव्हा आपण त्याची सती ठेवतो, जागृती ठेवतो. जेव्हा श्वास दीर्घ असेल किंवा ऱ्हस्व असेल, आत येताना किंवा बाहेर सोडताना त्याची आपण जाणीव ठेवतो, सती ठेवतो, जागृती ठेवतो. श्वास आत येताना बाहेर पडताना जर संपूर्ण कायेचा अनुभव येत असेल की काया कशा प्रकारे श्वास आत घेते, पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे, संपूर्ण छाती आणि पाठ हा जो हिस्सा आहे हा संपूर्णपणे कसा आनापान करतो नैसर्गिकपणे. नैसर्गिकपणे आपण श्वास घेत नाही, सोडत नाही. नैसर्गिकपणे शरीर श्वास आत घेतं, बाहेर सोडतं. तर हा नैसर्गिक अनुभव पाहता पाहता आपण संपूर्ण कायेचा अनुभव घेतो असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर कायेचा अनुभव घेता आपली काया ही जिवंत आहे. आपली काया ही जिवंत आहे. तर जिवंत कायेचा अनुभव घेतो म्हणजे आपण कायेतले संस्कार अनुभवतो. आणि संस्कार म्हणजे अंतस्थ हालचाली आहेत किंवा बहिस्थ हालचाली आहेत. आतल्या किंवा बाहेरच्या हालचाली. जसं आपण बसलो कसं, आपण हालचाल करतो का, आपल्या मानेची अवस्था कशी, आपल्या पाठीची, आपल्याला पोटाची किंवा आपल्या पायांची, डोक्यापासून पायापर्यंत आपली जी अवस्था आहे, आपलं जे शरीर आहे त्याचं आपल्याला भान असतं आणि शरीराच्या आतल्या देखील गोष्टींचं आपल्याला भान असतं, सती असतं. तर ह्या अंतस्थ आणि बहिस्थ हालचाली म्हणजे संस्कार असं आपल्याला साधारणपणे म्हणता येईल. तर त्याचा अनुभव आपल्याला आनापानसतीमध्ये येतो. किंवा ते संस्कार शांत होत आहेत म्हणजे आपलं मन स्थिर होतंय, शरीर स्थिर होतं, श्वास स्थिर होतो, संथ होतो. पण तो जागृत श्वास असतो किंवा त्याच्याविषयी आपलं मन जागृत होतं. तर तो जागृत परंतु स्थिर शांत श्वास, काया, चित्त, त्यातल्या वेदना, जाणीवा हे सगळं स्थिर आणि शांत होतं. तर हे आपल्याला अनुभवाला येऊ शकतं. शांत झाल्यामुळे आपल्याला प्रसन्नता आणि आनंद मिळू शकतो. आनंद आणि प्रसन्नता त्याच्यामुळे आपल्याला सुखाचा अनुभव येऊ शकतो. सुखाच्या अनुभवानंतर चित्त म्हणजे जे आपल्याला जे प्रज्वलित करतं, जे मनाला प्रज्वलित करतं. चित्त म्हणजे भावना आहेत, इमोशन्स. तर ते चित्त पाहिजे नको, लोभ द्वेष, तर त्या चित्ताच्या संस्कारांचा, त्याचे संस्कार म्हणजे त्यातल्या हालचाली. चित्तातल्या हालचाली म्हणजे पाहिजे नको, लोभ द्वेष, काम छंद व्यापार, अस्थिरता, चंचलता, जे जे काही चित्तामध्ये आहे त्या चित्ताचे संस्कार आपल्याला जाणवतात आणि त्याची सती ठेवता म्हणजे चित्ताची सती ठेवता ते चित्त
शांत होतं, त्यातले संस्कार शांत होतात, कारण त्यांची जाणीव होते, त्यांचा बोध होतो, त्यामुळे ते शांत होतात. चित्त संस्कार शांत झाले की मग आपल्याला हे चित्त आहे, याला चित्त म्हणतात, याचा अनुभव येतो, हे आपल्याला जाणवतं. हे तो सतीने पाहतो असं म्हटलेलं आहे. चित्ताचा अनुभव आला की जे विखुरलेलं चित्त आहे ते समाहित होतं असं म्हटलेलं आहे, म्हणजे एकत्र येतं. म्हणजे जे जे काही ज्या चित्तामध्ये कंपन आहे, जे हालचाली आहेत, म्हणजे अस्थिरता आहे, चंचलता आहे, स्पंदन आहे, ते हळूहळू शांत होतं आणि समाहित होतं, एकत्रित येतं आणि ते विमुक्तीच्या मार्गावर म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गावर चालतं. आणि मग काही सत्याची जाणीव होते किंवा सगळे संस्कार अनित्य आहेत. हे शब्दप्रयोग या सूत्रामध्ये आलेले आहेत, त्यामुळे मी सगळं आपल्याला आता सांगणार नाही. आपण स्वतः ते वाचायचं आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत हे जाणवतं आणि संस्कारांची जाणीव झाली की मग म्हणजे सत्य कळतं, वास्तवता कळते. वास्तवता कळाली की चित्त आपोआपच त्या तणावातून मुक्त होतं, कारण ते अनासक्त होतं. ते व्यर्थ गोष्टींमध्ये अडकून पडत नाही, अनासक्त होतं आणि संयमित होतं असं म्हटलेलं आहे. संयमित झाल्यानंतर ते त्या दुःखांच्या यातनांच्या बंधनातून मुक्त होतं आणि अशा प्रकारे साधकांनो, भिक्षूंनो, आनापानसतीची भावना किंवा साधना महाफलदायक होते. असा पहिला टप्पा आपण आतापर्यंत ढोबळ मानाने पाहिला आहे. आता जे लोक नेहमी प्रॅक्टिस करत असतील त्यांना तो अनुभव हळूहळू येणार आहे. हळूहळू येणार आहे. त्याला किती दिवस लागतील हे आपल्या साधनेवर अवलंबून आहे. साधनेपेक्षाही दृष्टीवर अवलंबून आहे. दृष्टी म्हणजे अंडरस्टँडिंग, समज. हे लक्षात आलंय का नेमकं काय करायचंय? एक तर उद्देश लक्षात आलाय का आपल्याला हे काय करायचंय, कशासाठी करायचंय आणि जे करायचंय ते आपण रेग्युलर करतो का? आपल्या संपर्कात रेग्युलर आहोत का? की आपलं मन विस्कळीत आहे, चंचल आहे आणि त्याला आपण भरकटू देतो. त्याला पुन्हा पुन्हा आपण विषयामध्ये आणतो का? ही साधना जर आपण करीत असू तर आपल्याला हे जे अनुभव आहेत बंधमुक्तीचे किंवा ताणतणाव कमी होण्याचे जे अनुभव आहेत, हे अनुभव आपल्याला हळूहळू येत राहणार आहे. आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली, आपण आतापर्यंत एक गोष्ट आपल्या तर निश्चित लक्षात आलेली आहे, ती म्हणजे श्वासाच्या आधारे आपण कायेमध्ये प्रवेश करतो. किमान हा अनुभव आपल्याला फार स्पष्टपणे आला पाहिजे की आपली काया अनापान करते, आपली काया श्वास आत घेते, काया श्वास बाहेर सोडते, नैसर्गिकपणे आपोआप पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे, आतमध्ये श्वासपटलाची जी हालचाल होते, छाती आणि पाठीची जी हालचाल होते, म्हणजे हा जो हिस्सा आहे खांद्यापासून खाली कमरेपर्यंत, हा हिस्सा अनापान करतो. त्यामुळे त्यातलं एक काम ते आहे, त्याचं अनापान करतो, श्वास आत घेतो, बाहेर सोडतो. फुफ्फुसाचा जो भाग आहे तो आणि खाली पोटामध्ये श्वासपटल हा जो भाग आहे, याच्या आकुंचन प्रसरणामुळे काय चाललेलं आहे, अनापान चालू आहे. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की सती जागृती भान जे आहे हे या हालचालींचं भान ठेवायचं आहे. श्वासाची हालचाल, शरीराची हालचाल, शरीरातली हालचाल, अंतस्थ हालचाल, बहिस्थ हालचाल, हे सगळे बारकावे आपल्याला अनुभवत अनुभवत आतमध्ये जायचे, पुढे जायचे, प्रस्थान करायचे, प्रस्थान करायचे, पुढे पुढे जायचे. आणि हा जो प्रस्थान आहे, हा प्रस्थानाचा एक वेगळा मार्ग आहे. वेगळा म्हणण्यापेक्षा अनायसे येणारा, नैसर्गिकपणे येणारा तो पुढचा मार्ग आहे. वेगळा नाही, तो पुढचा आहे. परिणाम म्हणून आनापानसती जर व्यवस्थित झाली किंवा मी त्याला असं म्हणतो, काया अनापानसतीचा सराव साधना जर व्यवस्थित
आपल्याला जमू लागली, तो सराव आपल्याला व्यवस्थित जमू लागला, तर आपण आपोआप श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरतो आणि काया ही जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेदना आहे, फिलिंग्ज आहेत, जाणीव आहे, जाणवतं काहीतरी, काहीतरी जाणवतं. श्वास जाणवतो, काया जाणवते, पोट जाणवतं, छाती जाणवते, पाठ जाणवते, आणखीन काही काही गोष्टी जाणवतात. आपला हात हलतो तो जाणवतं, आपलं डोकं समजा हलत ते जाणवतं. आपल्या शरीरात सगळं सगळं जे काही जाणवतं त्या जाणीवांना वेदना म्हटलेलं आहे. आणि त्या वेदना जाणीवा ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत असं म्हटलेलं आहे. ते सुखद आणि दुःखद आहे. आणि तिसरा जो एक प्रकार आहे, जो स्पष्ट जाणवत नाही पण काहीतरी आहे त्याच्यात, त्याला असुख अदुःख जाणीवा किंवा वेदना असं म्हटलेलं आहे. त्याच्यात काहीच नाही असं नाही, पण ते जाणवत नाही. काय आहे हे स्पष्ट जाणवत नाही. आणि का जाणवत नाही? आपण संपूर्ण जागृत नाही. आपण सतीमध्ये नाही. त्यामुळे आतमध्ये काय काय आहे आपल्या अंतरंगामध्ये, शरीरामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये काय आहे हे जाणवत नाही. जाणवत नाही म्हणून असुख अदुःख वेदना त्याला म्हटलेलं आहे. परंतु मुख्यतः 2 गोष्टी तर जाणवतात. ते म्हणजे सुखद वेदना, दुःखद वेदना. सुखद वेदना कशा असतील? समजा आता या ठिकाणी मी जास्त वेळ बसलो किंवा तुम्ही तुमच्या खुर्चीमध्ये किंवा खाली जास्त वेळ बसलात, तर जास्त वेळ बसल्यावर आपल्याला थोडीशी कळ लागू शकते. आपण लगेच हालचाल करतो, नाही का? किंवा पाठीत हे झालं समजा, थोडंसं दुखायला लागलं तर आपण सरळ होतो. किंवा काही करू शकतो, नाही का? आपण पाय सरळ करू किंवा थोडीशी कंबर हलवू, काहीतरी काहीतरी करणार. कारण शरीर आणि चित्त कधी स्थिर नसतंय. कारण त्याच्यात यातना, दुःख आहे. काहीतरी काहीतरी आहे ते. की आपल्याला काहीतरी आठवलं ना आपण सहज पाहतो. काहीतरी आठवतं ना आपल्याला, आपण सहज दुसरीकडे मान वळवतो. तर ते सहज नाही होत. काहीतरी मनात चाललेलं आहे म्हणून हालचाल आहे. तर ह्या कायातल्या हालचाली आपल्याला जाणवतात. चित्तातल्या हालचाली जाणवतात. चित्तामध्ये पाहिजे नको, पाहिजे नकोच्या हालचाली असतात. काय पाहिजे नको? समजा आता थोडस गरम होतंय, म्हणजे आता कारण रूम बंद आहे आणि थोडस गरम होते. आता काय मला वाटेल की नाही, आता गरम होते, आता काहीतरी फॅन लावला पाहिजे, पंखा लावला पाहिजे. किंवा मला ते जे गरम होणं आहे ते अस्वस्थ होऊ शकतो, मन अस्वस्थ होऊ शकतं थोडं. गरम होतंय, गरम झालं जे ते दुःख झालं, ती यातना झाली, त्याने मन विचलित झालं की मन म्हणतं नको, चित्त म्हणतं नको, मला थंड पाहिजे. आणि थंडी वाजायला लागली तर म्हणतं गरम पाहिजे. म्हणजे गरम थंड, पाहिजे नको, कम्फर्टेबल आहे नाही, म्हणजे व्यवस्थित आपण बसलोत नाही बसलोत, कळ लागली तर आपण लगेच हालचाल करतो. तर हे सुखदुःखाच्या ज्या काही हालचाली आहेत मनातल्या, शरीरातल्या, ह्या सतत चाललेल्या असतात आणि ते पाहिजे नको ह्याच्यामध्ये मन सतत विचलित होत असतं. आणि नंतर मनातले विचार हे आपल्याला त्रास देऊ शकतात. कारण जे पाहिजे नको त्याच्यानुसार विचारांची प्रक्रिया चाललेली असते, विचारांची धावपळ चाललेली असते. किंवा डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे जे 5 इंद्रिय आहेत, तर 5 इंद्रियांच्या माध्यमातून जे जे काही आपल्याला आपल्या मनाच्या मनपटलावर, ज्याला मनोविज्ञान म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये जे जे काही उमटतं, जी जी काही प्रतिमा किंवा शब्द उमटतात, तर त्यातलं चित्ताला काही पाहिजे असतं, काही नको असतं. म्हणजे हे जे काही, ह्या ज्या काही हालचाली आहे, याला याला इच्छा, आकांक्षा किंवा तृष्णा म्हटलेलं आहे. सतत काही ना काही पाहिजे नको, पाहिजे नको, पाहिजे त्याचा लोभ, नको त्याचा द्वेष, पाहिजे नको. ते जीवन जे आहे ते ह्याच्यामध्ये विस्कळीत आहे आणि याचा संयम नाही.
त्याचा त्रास होतो. तर हे स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. काही असंच आहे, जीवन हे असंच आहे. आणि याच्यामध्ये आणखीन पुष्कळ काही घडामोडी घडतात, संकट येतात. जसं आता कोरोनाचं संकट चाललेलं आहे, हा देखील आता बऱ्याच लोकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे, की आता वाढत चाललेला आहे. म्हणजे आपलं जीवन हे कोणत्याही क्षणी विचलित होऊ शकतं, कधी स्थिर असतं, शांत असतं, कधी विचलित होऊ शकतं. तर हे जीवनाचं स्वरूप असंच आहे, हे समजून घेण्यासाठी, तिथून पलायन न करता त्याचं स्वरूप समजावून घेण्यासाठी आपल्याला ही साधना, स्वतःशी कनेक्ट होण्याची साधना, भानावर येण्याची साधना, जागृत होण्याची साधना, सती साधना आपल्याला करावी लागते. आता हे करता करता आपण ज्या ज्या टप्प्यानं आपण आपली सती जागृती ही प्रस्थान करते, पुढे जाते, त्याला सती पठ्ठान असं म्हटलेलं आहे. आणि याच्यात असं म्हटलेलं आहे की तुम्ही जितकी आनापान सतीची साधना करता, भावना करता, तितकी ती आपल्या सती पठ्ठानामध्ये आपल्याला उतरवते आणि सती पठ्ठान परिपूर्ण करते. सती पठ्ठान जागृतीचं प्रस्थान, पुढं पुढं जाणं. आणि हे पुढं पुढं जाणं कोणत्या मार्गाने जातं, कशी ही जागृती पुढे जाते, तर श्वासाच्या आधारे कायेमध्ये, काया आपली जिवंत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव आहेत, वेदना आहेत. वेदना म्हणजे कंपन आहेत, वेदना म्हणजे विचलन आहे. या विचलनाचं कारण आपलं चित्त आहे. चित्त म्हणजे पाहिजे नको, लोभ द्वेष. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत, जसं कामछंद आहे, व्यापाद आहे म्हणजे द्वेष आहे, जडत्व आहे, चंचलता आहे, डाऊट्स आहेत, विचिकिच्छा म्हणजे संदिग्धता. डाऊट्स म्हणजे काय? संदिग्धता, नीट समजत नाही काय चाललंय, ते नीट समजत नाही. मनात काय चाललंय ते समजत नाही. चित्त म्हणजे काय, त्याच्यात काय चाललंय समजत नाही. मनाची धावपळ का चालते, कुठं चालते, त्रास का होतो, कसा होणार नाही, हे काहीच कळत नाही. म्हणजे दुःखही कळत नाही, दुःखाचं कारणही कळत नाही, मुक्तीही कळत नाही, काहीच कळत नाही. तर हे न कळणं म्हणजे हे हे स्पष्टपणे न समजणं, त्याच्यामुळे जी संदिग्धता आहे, ती संदिग्धता म्हणजे एक प्रकारची विचिकिच्छा आहे. जेव्हा आपल्याला हे स्पष्टपणे कळायला लागतं, याची जेव्हा स्पष्टपणे जाणीव व्हायला लागते, मग आपल्याला अस्तित्व कळतं. तर हे जे कळणं आहे, ही जी ही जी हा जो बोध आहे, ही जी बोधी आहे, ती सतीपठ्ठानाच्या मार्गाने आपल्याला व्हायला सुरुवात होते. आधी आपण जागृतीचं जागृतीचं जे प्रस्थान आहे, जागृतीचं जे पुढं पुढं जाणं आहे, ते आपल्याला आधी अनुभवाला यायला लागतं. श्वासाच्या आधारे शरीरामध्ये, शरीरामधल्या जाणीवा म्हणजे वेदना, वेदना चित्तामुळे पाहिजे नको. आणि या सगळ्याचं जे इंटरप्रिटेशन आपल्या मेंदूमध्ये चाललेलं आहे, डोक्यामध्ये चाललेलं आहे, त्याला खरं म्हणजे धम्म म्हटलेलं आहे, मनोधर्म. ते मनोधर्म आहेत. मनोधर्म किंवा आपलं ज्याला आपण मेंदूचं कार्य म्हणतो, डोक्यातलं कार्य म्हणतो, हे 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 मनोधर्म, ज्याला मनोविज्ञान असा एक बुद्ध धर्मातला तांत्रिक शब्द आहे. तर हे मनोविज्ञान काय करते, तर आपल्याला जगाचा, अनुभवांचा बोध करून देतं. संज्ञा, बोध, त्याच्यातून बोध होतो. हे हे आहे, ते ते आहे. आपण नाव देतो त्याला, त्याला संज्ञा देतो. आपली भाषा जी आहे ती ती आहे. आपण जी भाषा बोलतो, शब्द जे बोलतो, ते ते आहे. तो मनोविज्ञानाचा तो भाग आहे. आणि हे मनोविज्ञान जे आहे, ते 5 इंद्रियांच्या आधारे काम करतं. डोळे, कान, नाक, जीभ आणि संपूर्ण त्वचा. त्वचेला जे काही जाणवतं, गरम, थंड, खडबडीत, मऊ, जे काही त्वचेवर उमटतं, जे जे काही अनुभव त्वचेच्या पातळीवर येतात, त्याचा मन अर्थ काढतं. जिभेला जे काही चव आपल्याला, खारट, आंबट, गोड, तिखट, जे काही चव आपल्याला जाणवते, त्याचा मन अर्थ काढतं, त्याला नाव देतं.
हे गोड आहे, तिखट आहे, जिभेलाही थंड गरम, म्हणजे त्वचेचं कार्य आहे ते. परंतु त्याची जी चवीचा जो भाग आहे, तो चवीचा भाग म्हणजे जिभेचा भाग आहे. तर जिव्हा, मनोविज्ञान त्याला जिव्हा विज्ञान, कायेचं जे आहे त्याला काया विज्ञान म्हटलेलं आहे. कायेमुळे होणारा बोध आणि कायेला होणारा जाणीवा आणि त्याचा मनानं काढलेला अर्थ शब्द, ते एक आहे. जिव्हा आहे तर जिव्हा विज्ञानातून मनोविज्ञान. आपला जो गंध आहे ज्याला नाकाचं जे काम आहे त्याला घ्राण विज्ञान म्हटलेलं आहे. त्या घ्राण विज्ञान देखील मनोविज्ञानाचा एक विषय असतो की जो गंध येतो, सुगंध, दुर्गंध जो काही आहे तो मनाला कळतो. डोळे जे काही दिसतं त्याला चक्षु विज्ञानच्या आधारे विषय डोळे आणि त्याचं दिसणं, त्याचं पाहणं आणि ते चक्षु विज्ञान आणि त्याचा मन जे अर्थ काढतं, काय हे हा माईक आहे, हे कॉम्प्युटर आहे, हा लॅम्प आहे, हे जे दिसणाऱ्या गोष्टींना जे मन नाव देतं, ते मनोविज्ञानात काम चाललेलं आहे. आणि कानावर ऐकू येणारे शब्द, श्रोत्रविज्ञान, तर त्याचा देखील अर्थ मनोविज्ञान काढतं. तर मनोविज्ञान जे आहे, मनोधम्म जे आहे, हे 5 इंद्रियांच्या आधारे एक तर काम करतात किंवा त्यांना चित्ताला यातलं जे पाहिजे आणि नको त्याच्या आधारे मनोधम्म हे गतिमान असतात किंवा सक्रिय असतात. याच्यात आपलं संपूर्ण अस्तित्व आलं. संपूर्ण जीवनाचं अस्तित्व ह्याच्यामध्ये आलेलं आहे. पण हे नेमकं कसं चाललेलं, याचं इंटरकनेक्शन काय आहे, यातला धम्म काय आहे, यातलं अंतरक्रिया काय आहे, यातला कार्यकारण भाव काय आहे, हे आपल्याला स्पष्ट जाणवत नाही. आपल्यामध्ये जे काही चाललंय ते आपल्याला स्पष्ट जाणवत नाही. त्याचं कारण काय, आपल्याशी कनेक्शन नाही, आपल्याला आपली सती नाही, आपलं भान नाही, आपण जागृत नाही. त्यामुळे आपल्याला हे जे काही चाललंय ते कळत नाही. त्यामुळे त्याचे परिणाम, त्याचे जे सुखदुःख आदी जे परिणाम आहेत, हे परिणाम आपल्याला लक्षात येत नाही. आणि परिणाम लक्षात न आल्यामुळे, ते न जाणवल्यामुळं आपण दुःख भोगत राहतो. परंतु बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की हे दुःख नुसतं भोगत राहण्यापेक्षा त्याचा बोध करून घेतला पाहिजे की नेमकं काय आहे ते. हा बोध आपल्याला झाला की मग पुढचा प्रश्न सुटायला सुरुवात होते. परंतु तो बोध होण्याच्या आधी आपल्याला आपल्यामध्ये उतरावं लागतं, जागृतीनं उतरावं लागतं, जागृतीपूर्वक उतरावं लागतं. ते जे जागृतीपूर्वक उतरणं आहे ते सती पठ्ठानाच्या आधारे होतं. सती काया, वेदना, चित्त आणि मनोधर्म या 4 मार्गानं प्रस्थान करते, पुढे पुढे जाते. आणि अशा प्रकारे आपल्याला आपलं जे संपूर्ण अस्तित्व आहे, मन आणि शरीर, नामरूप ज्याला म्हटलेलं आहे, बॉडी माइंड, हे अस्तित्व आपल्याला आधी जाणवायला लागतं. हे अस्तित्व व्यवस्थित, नीटनेटकं, शांतपणे, यातला विस्कळीतपणा कमी कसा होईल याचा सराव केल्यानंतर, आता तो कमी कसा होतो, मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहे. शिलाचरण आहे किंवा आणखीन चांगल्या गोष्टीमध्ये मन गुंतवा, किंवा मग अनेक ज्या शिकवणी आहेत बुद्धांच्या, महामंगल सूत्राच्या शिकवणी आहेत, किंवा ही आनापानसतीची शिकवण देखील, अनेक ज्या शिकवणी आहेत त्या शिकवणींचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होतो. परंतु त्या शिकवणीचा अर्थ तेव्हाच आपल्याला लक्षात येतो जेव्हा आपण आपल्या संपर्कात येतो. केवळ वाचून बुद्धांच्या शिकवणी कधी लक्षात येत नाही. बुद्धांची शिकवण ही आपला प्रश्न सोडवण्यासाठी आहे. पण तो प्रश्नच लक्षात नाही आला तर ती शिकवण पण लक्षात येत नाही. ती पाठ होईल आपली, हा याला अष्टांग मार्ग म्हणतात, मग हा सम्यक दृष्टी आहे, संकल्प आहे, वाणी आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक सती आहे आणि सम्यक समाधी आहे. सगळे अष्टांग मार्ग पाठ आहे.
परंतु कुठे येतो अष्टांग मार्ग? सम्यक दृष्टी म्हणजे नेमकं काय? जर आत्मभानच नाही, स्वतःची जाणीवच नाही, जागृतीच नाही, तर दृष्टी जी आहे, समज जी आहे, ही समज देखील आपल्याला कशी मिळू शकते हे लक्षात येत नाही. तर बुद्ध धम्म समजून घ्यायचा असेल तर सतीच्या जागृतीच्या आधारेच आपल्याला समजून घेता येतो. आणि ही सती, ही जागृती, हे सतीचं प्रस्थान, पुढं पुढं जाणं म्हणजे आतमध्ये जाणं, अस्तित्वामध्ये जाणं, हे 4 मार्गानं होतं. त्याला सती पठ्ठान असं म्हटलेलं आहे. काया अनुस्मृती, कायानुस्मृती किंवा कायानुसती. सतीपठ्ठानाचं पहिलं अंग काया अनुसती, कायानुसती. अनु म्हणजे सह, विथ. सती म्हणजे भान, जागृती, आपण पुन्हा पुन्हा पाहतोय पहिल्यापासून. आणि काया शरीर, शरीर, शरीराच्या सह जी सती विकसित होते, डेव्हलप होते, त्याला कायानुसती असं म्हटलेलं आहे. जसं आनापान सती म्हणजे काय? सती, जागृती, भान, श्वासाचं भान, आन अपान याचं भान, याची सती. अनु म्हणजे सह. ती सती जागृती श्वासासह काम करते, डेव्हलप होण्याचं काम होतं त्याच्यामध्ये. श्वासासह ती सती आहे म्हणून अनापान सती. कायेसह ती सती आहे म्हणून कायानुसती. किंवा आणखीन एक टप्पा मी मध्ये जो सांगितला आपल्याला, पुन्हा पुन्हा सांगतो. काया जेव्हा आन करते तेव्हा त्याला आपण काया आन सती असं म्हणू शकतो. जेव्हा श्वास शरीर आत घेतं आणि तो आपल्याला जाणवतं, त्याचं भान येतं, त्याची सती येते, तेव्हा आपण त्याला काया आन सती म्हणू शकतो. जेव्हा आपलं शरीर श्वास बाहेर सोडतं नैसर्गिकपणे आपोआप, जेव्हा श्वास आपलं शरीर श्वास बाहेर सोडतं आणि त्याची आपल्याला जाणीव होते, सती जागृती असते, तेव्हा काया अपान सती असंही आपण म्हणू शकतो. शेवटी आपण अभ्यास, सराव, प्रॅक्टिस, साधना, भावना कशा पद्धतीनं करतो ही आपल्या अंडरस्टँडिंगवर अवलंबून आहे, आपल्या समजदारीवर अवलंबून आहे. म्हणून समजून घेण्याचं काम पहिलं खूप चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे, मग प्रॅक्टिस. प्रॅक्टिस आपोआप होते. समजून घ्यायचं काम आधी केलं पाहिजे. केवळ शब्दांचं पाठांतर महत्वाचं नाही, शब्द माहित असणं महत्वाचं नाही, त्याच्या पाठीमागे दडलेला अनुभव आपल्याला महत्वाचा आहे. तो अनुभव नाही घेतला तर मग शब्दांचा काही उपयोग नाही. मग ते ज्ञान होतं आणि ज्ञान हे बऱ्याच लोकांसाठी मग पुढे ओझं बनतं, किंवा सगळं माहिती आहे पण आता याचं काय करू. जसं घरामध्ये धान्य भरून ठेवलंय, भाजीपाला आहे, त्याचा मसाला आहे, गॅस आहे, सगळं आहे, पण मला स्वयंपाक करता येत नाही किंवा स्वयंपाक करायलाच कुणी नाही. घरात सगळं आहे, तसं आपल्यामध्ये सगळं आहे, पण त्याचं काय करायचं? आपल्याकडे ज्ञान आहे, काय करायचं? आपल्याकडे श्वास आहे, शरीर आहे, सगळं आहे, पण काय करायचं याचं? तर ते जमलं पाहिजे, तो अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. तर श्वासाबरोबर जी सती असते त्याला अनापान सती म्हणतात. कायेबरोबर जी सती किंवा जागृती असते त्याला कायानुसती म्हणतात. काया आपली जिवंत आहे म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव आहेत, वेदना आहेत, सुखदुःखादी वेदना आहेत. त्या वेदनांच्या सह जी सती किंवा जागृती डेव्हलप होते, पुढे जाते, आतमध्ये जाते, अंतरंगामध्ये जाते, त्याला वेदनानुसती असं म्हटलेलं आहे. आणि चौथं जे अवघड काम आहे त्याला धम्मानुसती असं म्हटलेलं आहे. तर इथं धम्म म्हणजे मनोधम्म आहे, म्हणजे विचार प्रक्रिया, मनोविज्ञान, मन आणि विचार, आणि विचारांची गती आणि स्थिती, म्हणजे स्थिती नाही ती गतीच आहे. ती जी गती आहे, विचारांचा जो काही वेग आहे हा किती तीव्र आहे हे आपल्याला काही अंशी माहिती असेल. ह्या साधनेमध्ये तर ती जास्त जाणवते, कारण आपण तिथं कनेक्ट होतो. सगळंच जाणवतं पण विचारांची गती देखील आपल्याला या ठिकाणी जाणवते. तर ती जाणीव जी आहे
त्याला धम्मानुसती म्हटलेलं आहे. आता या धम्मानुसतीमध्ये विचार प्रक्रिया आपल्याला जाणवली का मग ते सगळंच आपल्याला जाणवतं की विचार म्हणजे काय, विचार कशा कशाचा अर्थ काढतं, विचाराला सत्य समजतं, विचार हे कार्यकारण भाव सांगतं, विचार विचार प्रक्रिया ही आपल्याला प्रतित्य समुत्पादाचा बोध करून देते, अष्टांग मार्गाचा बोध करून, म्हणजे विचार म्हणजे मनोधम्म म्हणजे मोठा म्हणजे याला सागर म्हटलेला आहे. धम्माला बुद्धानं सागर म्हटलेला आहे. म्हणजे मनोधम्म हा एक छोटा शब्द नाही, हा खूप मोठा शब्द आहे, व्यापक शब्द आहे, विशाल शब्द आहे, त्याच्यामध्ये सगळं काही आहे, सागरी. आणि पुढे असंही म्हटलेलं आहे की हे धम्म कशामुळे कळतात. हे धम्म कायेमध्ये उतरल्याशिवाय धम्म कळत नाही. म्हणून धम्मं कायेन पश्यति. जो धम्म मनोधम्म, कारण मनोधम्मांपर्यंत पोहोचायला चित्तामध्ये उतरावं लागतं. चित्तामध्ये उतरायचं असेल तर ते चित्त शरीरामध्ये आहे, ते पाहावं लागतं. त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या वेदना पाहाव्या लागतात. आणि सगळं कायेमध्ये असतं. म्हणजे कायेमध्ये उतरल्याशिवाय तुम्हाला वेदना, चित्त, मनोधम्म समजत नाही. सतीपठ्ठान जर अनुभवायचं असेल तर स्वतःमध्ये उतरावं लागतं, मग सतीचं प्रस्थान होतं. सती जागृती पुढे पुढे जाते. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती. याच्यामध्ये एकदा आपण स्थिरावलो, या सतीमध्ये, या जागृतीमध्ये आपण एकदा स्थिरावलो की मग पुढचं आणखीन खोलातलं जे काही संशोधन आहे ते खोलातलं संशोधन आपल्याला पुढचा टप्पा सांगते. आणि तो टप्पा आहे सप्तबोध्यांगांचा टप्पा. सप्तबोध्यांग, बोधीची, अस्तित्वाचा, जीवनाचा बोध होण्याची 7 अंग. आणि तो 7 अंगांचा टप्पा आपल्याला नंतर पाहायचा आहे. तिसऱ्या टप्प्यात जाण्याच्या आधी आपल्याला दुसरा टप्पा व्यवस्थित आपला स्थिर झाला पाहिजे. म्हणजे आपण स्वतःच्या जीवनाशी आपण 24 तास कनेक्टेड पाहिजे. काया वेदना चित्त मनोधर्म, काया वेदना चित्त मनोधर्म. आपला विचार, आपले भावना, आपल्या जाणीवा आणि हे शरीर, हे सगळं आपल्याला पद्धतशीरपणे जाणवलं पाहिजे. हे जाणवण्याचा जो एंट्री पॉइंट आहे तो आनापानसती आहे. तर आनापानसती, सतीपठ्ठान, आनापानसती, सतीपठ्ठान, हे 2 टप्पे पूर्ण झाले मग आपण सप्तबोध्यांगामध्ये उतरू शकतो. तर आज 16वा दिवस आहे किंवा 16वं सत्र आहे. पुढच्या सत्रांमध्ये आपल्याला ह्यातले आणखीन काही बारकावे आपल्याला चर्चेला घ्यावे लागतील आणि प्रॅक्टिसला घ्यावे लागतील. जे लोक सिरियसली हे करतील, गांभीर्याने करतील, त्यांना पुढच्या गोष्टींची स्वतः जाणीव होणार आहे. ती जाणीव काय अभ्यासातून होणार नाही, ती जाणीव प्रॅक्टिस मधून होईल, सरावातून होईल, साधनेतून होईल. शब्दांच्या ज्ञानाने ती जाणीव होणार नाही, साधनेतून होणार आहे. लक्षात घ्या. म्हणून साधना आहे, सती साधना आहे. करायचे, प्रॅक्टिकली करायचे. या क्षणी आत्ता उतरायचं आहे. ज्या प्रत्येक वेळेला आपण आपल्या संपर्कात राहायचं आहे. आणि मग आपल्याला आनापान सती आणि सतीपठ्ठान या गोष्टी अनुभवानं लक्षात येतील. 9:53 झालेली आहेत. आपल्याला अजून एक 4-5 मिनिट आहेत, समजा 5-6 मिनिट आहेत. काही प्रश्न असतील साधनेशी संबंधित तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. आपण आपला काही प्रश्न विचारायचा असेल तर आपला माईक ओपन करायचा आहे, अनम्यूट करायचा आहे आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रश्न किंवा चर्चेला मुद्दा. प्रश्न म्हणजे प्रश्नोत्तर नाही, ते आपलं
साधना क्लिअर होण्यासाठी. तर बऱ्याच वेळाला मी पाहतो की प्रश्न निर्माण होत नाहीत मनामध्ये. चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एक अंतर्मुखता पण आहे. म्हणजे आपण कनेक्ट झालो आणि कनेक्ट झाल्यावर लगेच आपण प्रश्न नाही विचारत. आपण अंतर्मुख झालेलो असतो आणि लगेच प्रश्न मनात येणार नाही. चांगली गोष्ट आहे. हॅलो सर. हा बोला. नेटचा प्रॉब्लेम आहे, जास्त व्हायला लागले. बर बर. हा आपण साधना करतो त्यावेळेला जाणीवपूर्वक आपल्याला ते हे भान ठेवावं लागतं की काया श्वास घेते आणि सोडते. हा 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 पहिली गोष्ट म्हणजे आपण अरुण कसबे बोलता बहुतेक. हा त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत दुसरं कोणी? आपण मधून मधून आपले माईक ओपन करायला हरकत नाही. माईक म्हणण्यापेक्षा व्हिडिओ ओपन करायला हरकत नाही. कोण कोण बसलं? बहुतेक लोक आपलं चेहरा काय शेवटपर्यंत लपवतात. मला थोडस आहे वाटतं, जरा ऑड वाटतं. हा कोण कोण आहे जरा दिसू द्यात. आणि तुम्हाला हे लक्षात येत असेल की जेव्हा हे सगळं फेसबुकवर किंवा युट्यूबवर जातं त्यावेळेला फक्त आपली नावं त्याच्यामध्ये दिसतात आणि कोण कोण आहेत हे त्यांचे चेहरे दिसत नाहीत. तर आपले चेहरे एकदा तरी दाखवावेत. आणि आपले चेहरे आपल्या ह्याच्यात पण जातील, युट्यूबवर जातील, फेसबुकवर जातील. कोण कोण आहे याच्यात मलाही समजेल. व्हेरी गुड. हा छान. कोणाचा प्रश्न असेल तर तो विचारायचा आहे. आपल्याला 3 मिनिट आहेत अजून. आपले प्रश्न नसतील. हा बोला. माईक ऑन करावा लागतो आधी. ज्यांना बोलायचं त्यांना आपला जो ते लाल बटन जे आहे माईकचं त्याच्यावर ते अनम्यूट करायचं, त्याच्यावर टच करायचं त्याला, म्हणजे माईक आपला चालू होईल. हा मला थोडस हे विचारायचंय की विचारतो आता जाता जाता की पहिल्यापासून किती लोक उपस्थित आहेत? दुसऱ्या दिवसापासून किती आहेत? म्हणजे समजा आता 16 सत्र झाली तर 16 सत्र किती लोकांनी केली? मला हा व्हेरी गुड. सचिन गडहिरे सर, संतोष सर, ब्राह्मणी सर, आनंद सर तर आहेतच आहेत. 16 सत्र, 15 सत्र, 14 सत्र, एकनाथ भालेराव सर. हा 13 सत्र, 12 सत्र, 10 सत्र, 11 सत्र, 10 सत्र, दिनकर साठे सर. हा 10 सत्र. तर हे सत्र मी याच्यासाठी विचारतोय की ह्यातला जो मुख्य धागा आहे आनापान सती, सतीपट्ठण, हे जोपर्यंत आपल्याला नीट लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला आता पुढचं समजणं तर नवीन लोकांना मला वाटतं थोडंसं कठीण आहे. पण तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न करायचा. मी त्यांना हे करत नाही, डिस्करेज करत नाही, त्यांना मी निराश करत नाही. त्यांना जर पुढचं समजून घ्यायचं असेल तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्यांनी थोडेसे आधीचे व्हिडिओ ऐकावेत किंवा
थोडस पुस्तकाचं वाचन करावं आणि फोन करून ते विचारू शकतात, व्हॉट्सअपवर ते विचारू शकतात, फेसबुकवर विचारू शकतात. संपर्कात राहू आपण. संपर्कात राहिल्याने आपल्याला हा विषय क्लिअर होईल आणि विषय क्लिअर झाल्यावर प्रॅक्टिस करणं सोपं जाईल. आणि आपण मला वाटतं 25 ते 30 लोक हे रेग्युलर याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात आहेत आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो की ही साधना त्यांच्या लक्षात येईल आणि त्याचा त्यांना निश्चितच उपयोग होईल आणि उपयोग होण्यासाठी त्यांना नियमितपणे साधना करायला लागेल. हॅलो. हा, सतीपट्टांचे ऑडिओ बुक कशावरती आहेत म्हटलं? सतीपट्टांच्या ऑडिओ म्हटलं हे कशावर आहेत म्हटलं? नाही, आता सतीपट्टांवर आजपासून आपण चर्चा सुरू केलेली आहे. आता आजची चर्चा येणार त्याच्यामध्ये. आजची चर्चा तुम्हाला युट्यूबवर ऐकायला मिळेल, फेसबुकवर, त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर आणि इतरत्र देखील. आजची चर्चा व्हॉट्सअपवर कोणत्या ग्रुपला आहे? व्हॉट्सअपवर सती साधना ग्रुप आहे. तुमचा नंबर मला पाठवा तुम्ही. माझा नंबर जो आहे तो 72 9325. एक मिनिट मी माझ्या चार्ट मध्ये टाकतो. 93 25 10 23 68. हा नंबर टाकलाय बघा. 93 25 10 23 68. तर हा माझा व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे आणि याच्यावर आपण चर्चा पण करू शकतो फोनवर. आणि तुमच्या फोनचं केव्हाही स्वागत आहे. रात्री 11 ते सकाळी 6 सोडून. सर एकदा स्क्रीनवर दाखवा नंबर. हा काय इथे चार्ट मध्ये आलेला आहे. आता नाही दिसून नाही दिसत. चार्टवर तुम्ही हे करा, चार्टवर क्लिक करा किंवा लिहून घ्या 93 25 10 23 68. ओके, थँक्यू सर. ओके. तर आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांनी सिरियसली याच्यामध्ये सहभाग घेतला. सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. शुभेच्छा. शुभरात्री सर्वांना. जय भीम सर. जय भीम. जय भीम सर. जय भीम. जय भीम सर्वांना. जय भीम and good night. जय भीम. Good night. Good night. जय भीम. जय जय भीम. भीम सर. जय भीम. करू बंद. ओके. जय भीम सर. गुड जय नाईट. भीम. जय भीम. जय भीम. जय भीम सर. जय भीम. जय भीम. जय भीम. सर पुस्तकाले नाही आहेत. हा, सर आणि तिथे व्हिडिओ मध्ये पुस्तक नाही आले आहेत सर. कालच पाठवले. सोमकुमार मॅडम बोलतात ना? कोण बोलतात? सारिका. हो, हा, सर. कालच पाठवले. पण हा, तुम्हाला जसा मेसेज पाठवलाय तर थोडासा तुम्हाला थोडस उशिरा काहीतरी त्याच्यात अडचणी, कारण पोस्टाचं जे हे आहे ना, सर्व्हिस जी आहे ती अजून नियमित झालेली नाही असं दिसतंय. कारण गाड्या नसल्यामुळे, ट्रेन व्यवस्थित नसल्यामुळे ओके सर. हे सांगतात की आम्ही आता कधी पोहोचेल त्याचे सांगता येत नाही, पण पोहोचेल अवश्य. आणि काल गर्दी असल्यामुळे ओके सर. त्या गर्दीमध्ये जाणं मला योग्य वाटलं नाही, कारण थोडस कोरोनाचा नगरमध्ये प्रादुर्भाव जास्त आहे. गर्दीत शिरणं योग्य नाही. काळजी घ्या तुम्ही स्वतःची. हा, त्याच्यामुळं ती तिकीट जी आहेत ती मी माझ्याकडे होती पाकिटामध्ये. 20 रुपयाची तिकीट मी लावली त्याला. पण काही अडचण आली तर तुम्ही ती सोडून घ्या. एक कदाचित 5-10 रुपये जास्त लागू शकतात त्याला. धन्यवाद. हो. हो सर. ओके. ठीक तर आहे. या ठिकाणी मी बंद करतो. हा, करू बंद. ओके. जय भीम. ओके. 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 गुड गुड नाईट. नाईट सर. गुड नाईट.